अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम 1999 यात आणखीन सुधारणा करण्याकरता विधेयक क्रमांक 26चं स्वागत करण्याकरता या ठिकाणी मी उभा आहे। अध्यक्ष महोदय, तर विधेयक क्रमांक 46 स्वागत करण्याकरता या ठिकाणी मी उभा आहे। अध्यक्ष महोदय, अत्यंत महत्त्वाच्या सूचना या संदर्भात आधीच्या वक्त्यांनी केलेल्या आहेत। मी अत्यंत थोडक्यात पॉइंटेड काही मुद्दे मांडतो ज्याची उत्तराची अपेक्षा मी माननीय मंत्री महोदयांकडून करतो। एक तर सर्वसामान्य लोकांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा असा हा ठेवीदारांचा विषय आहे। 2014 साली माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर या संदर्भातल्या काही कायद्यांमध्ये या संदर्भातल्या आपण सोयी सुधारणा केल्या। जॉइंट सीपी EAW ची नवीन पोस्ट त्या ठिकाणी निर्माण केली आणि आज आपण पुढचं पाऊल टाकतोय। कायद्याचा हेतू अत्यंत चांगला आहे आणि दोन आणि अपवादात्मक परिस्थितीमध्ये तिसरी ॲडजॉर्नमेंट घेण्याचा अधिकार या कायद्याने आपण या ठिकाणी दिला आहे। माझी पहिली सूचना अशी आहे की ही जी अपवादात्मक तिसरी ॲडजॉर्नमेंट देण्याची मुभा आपण कायद्याने दिलेली आहे ती मुभाच मुळात रद्द झाली पाहिजे। कारण ठेवीदारांचे पैसे घेतले जातात, त्याचं चॅनलायझेशन गैरमार्गाने अन्य ठिकाणी केलं जातं। अशा प्रकारच्या केसेसमध्ये न्यायालयाच्या भाषेत बोलायचं तर या ओपन आणि शट केसेस असतात, परंतु याच्यामध्ये ॲडजॉर्नमेंट घेऊन वेळकाढू करण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यामुळे ही जी तिसरी ॲडजॉर्नमेंटची प्रोव्हिजन आहे ती रद्द करावी अशी माझी पहिली मागणी आहे। हे खरं आहे की ठेवीदारांचे पैसे घेऊन त्या ठिकाणी लोक भ्रष्टाचार करतात। याच्यामध्ये अनेक लोक हे उच्च व्याजाला 18%, 22%, 24%, अमुक महिन्यामध्ये दुप्पट अशा प्रकारच्या आमिषाला लोक भुलतात आणि त्यामुळे अज्ञानातून आमिषापोटी लोक अशा पद्धतीने त्या ठिकाणी ठेवी ठेवतात। ही सुद्धा वस्तुस्थिती आहे। मधल्या काळामध्ये आपण असा एक निर्णय केला होता की अशा प्रकारच्या स्कीम आल्यानंतर या जर का पॉन्झी स्कीम असतील, याला अर्थशास्त्राच्या भाषेत पॉन्झी स्कीम म्हटलं जातं की त्यांचं इंटेन्शनच लोकांना फसवणं असतं, तर अशा पॉन्झी स्कीमवर लक्ष ठेवण्याकरता इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंगकडे इंटेलिजन्स युनिट आपण त्या ठिकाणी स्थापन करण्याचं ठरवलं होतं। मधल्या काळामध्ये वृत्तपत्रात अशाही बातम्या आल्या की ते युनिट आपण डिसबँड केलेलं आहे आणि त्यामुळे माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की या संदर्भातली नक्की स्थिती काय आहे हे माननीय मंत्री महोदयांनी सदनाला सांगावं आणि ते इंटेलिजन्स युनिट आता किती कार्यक्षमतेने काम करतंय आणि येणाऱ्या काळामध्ये या युनिटच्या कार्यक्षमतेमध्ये भर पडण्याकरता सरकारने काही स्पेसिफिक पावलं उचलली पाहिजेत। एवढ्या 2-3 मागण्या कम सूचना मी या निमित्ताने करतो। पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्र्यांचं आणि सरकारचं या विधेयकाकरता मनापासून अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द समाप्त करतो।